वीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरू रूपे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आपल्याला मुंडकोपनिषदाचं चिंतन करायचं आहे. या मार्गामधली त्रिविध विघ्न त्रिविध अंतराय दूर व्हावेत यासाठी प्रारंभी काल जसं म्हटलं तसं शांतिमंत्राने प्रारंभ करायचा आहे. केवळ श्रवण केलं तरी चालेल. श्रवणाचंही तेवढंच फळ आहे. प्रत्येक वेळी आम्हाला तो का म्हणायला मुभा नाही ही चर्चा ही चिकित्सा न करता श्रुती या नावामध्ये जे आहे, श्रुती याचा अर्थ काय? जे कानावरून गेलेलं त्या श्रुतीचं त्या श्रवणाचं तितकंच फळ आहे जेवढं जपाचं पारायणाचं फळ आहे. आता शांतिमंत्र काल आपला त्याच्यावर स्वतंत्र चर्चा विषय झालेला आहे की वेगवेगळ्या वेदशाखेचे वेगवेगळे शांतिमंत्र आहेत. हे अथर्वण वेदाचं किंवा ज्याला अथर्वांगिरस म्हणून ओळखलं जातं त्या वेदाचं उपनिषद परंपरेने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्याचा शांतिमंत्र हा अथर्व वेदाच्या परंपरेतला आहे. काय आहे? हरिः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. थोडं शांतिमंत्राविषयी, कारण आजच्याच दिवशी पुन्हा मांडुक्यावरही काल खरं तर प्रश्नोपनिषदाच्या वेळी हे चिंतन झालं असेल. शांतिमंत्रावर चर्चा झाली आहे. बरं, ठीक. थोडं चिंतन या शांतिमंत्रावर प्रश्नोपनिषदाचं पण जे मंगलाचरण म्हणा, शांतिमंत्र म्हणा, शांतिपाठ म्हणा, तो याच मंत्राने केलेला आहे. मंत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. काय म्हणतायत मंत्रदृक? ते म्हणतायत आम्ही कानाद्वारे जे ऐकतो ते भद्र असावं. भद्रं कर्णेभिः. आता हे जे कर्णेभिः हे आहे, ज्यांना सामान्य संस्कृतचा परिचय असेल ते म्हणतील हे कुठलं रूप? कर्णेभिः का? कर्णैः का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे, कर्णैः हे अभिजात संस्कृतमधलं रूढ रूप आहे. म्हणजे याचं थोडं उत्तर ज्यांना इंग्लिश येतं त्यांना, की यू आणि दाय निदी ह्यात जसा फरक आहे की जी विदग्ध किंवा प्राचीन असं म्हणूया, विदग्धपेक्षा ती भाषा आहे त्याच्यामध्ये दाय आणि दी असा प्रयोग होतो. म्हणजे आपण अशा अर्थी आदर तिथे दाखवला आहे. आणि नंतर मात्र यू 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 सुरू झालं. म्हणजे थोडक्यात आधी आदर द्यायची पद्धत होती, नंतर सगळे सब घोडे 12% होऊन गेले. मुद्दा हा कर्णेभिः हे जेव्हा रूप येतं आहे तेव्हा हे आर्ष म्हणून ओळखलं जातं, किंवा त्याला दुसरा शब्द आहे अपाणिनीय. अपाणिनीय का? पाणिनी महर्षींनी जी नियमबद्धता, जी सूत्रबद्धता या सगळ्या पॅटर्नमध्ये दाखवली, त्या बंधामधून काही निसटलेलं, काही राहिलेलं, जे त्यांच्या पूर्वीच्या काळी प्रचलित होतं, मात्र त्यांच्या काळापर्यंत ते तितकं प्रचलनात राहिलं नाही, म्हणून ते सोडून दिलेलं, ज्याला छांदस किंवा आर्ष म्हणून ओळखलं जातं,
ते रूप करणे भीही देवे देवा सहा अशी रूपं आपल्याला वेदामध्ये दिसतात. त्यामुळे त्याचा अर्थ तृतीयार्थी घ्यायचा. तृतीया कशासाठी आपण वापरतो? साधन, कारण या अर्थी. च्या द्वारे, च्या कडून, च्या मुळे जे होतं म्हणजे काय? रामाने, ने हा प्रत्यय आहे तृतीयेचा. तसा इथे करणैही, करणेन, करणेभी अशी तृतीयेची रूपं दिसतील. करणेभी का? कर्णांद्वारे, कानांनी ऐकावं. काय? भद्रम, भ आणि द्र. आता हे भद्र काय आहे? मंगल, कल्याण, निश्रेयस, ज्याच्यामध्ये काहीतरी कल्याणकारी गुण आहे. आपण भारतीय सनातन परंपरेचे जे पाईक म्हणवतो ते या भद्राचे पाईक आहोत. आपल्याला आपल्या आयुष्यात समृद्धी, संपन्नता किंवा भौतिक ऐश्वर्यापेक्षा जर काही हवं असेल तर ते भद्र आहे. आपण कधीही मागणी आम्हाला इतके पैसे द्या आणि तितका बँक बॅलन्स होऊ द्या आणि कार द्या आणि बंगला द्या अशी कधी केलेली नाही. तिथे प्रार्थना काय आहे? भद्रम, भद्रमस्तु, स्वस्त्यस्तु. जे काही आहे ते कल्याणकारी असावं. मग आम्ही कानानी जे ऐकतोय ते कल्याणकारी आहे का? आहे का? आहे, आत्ता आहे. जरा बाहेर पडलो आणि कर्णपिशाच्या लावला कानाला, आहे का मग भद्र? रील एकदा स्क्रोल करायला लागलो, इन्स्टावर गेलो, फेसबुकवर गेलो, काय झालं मग? ते जे दिसतंय, ते जे ऐकतोय, ते जे पाहतोय, कदाचित मनानेही त्याचा आस्वाद किंवा अनुभव घेतोय, ते सगळं भद्र या कॅटेगरीत मोडेल का? त्याचं उत्तर आहे नाही. मग आता काय करायचं आहे? तर 3 गोष्टी करायच्या. एक, प्रार्थना करायची, हात जोडायचे. कारण बाहेरच्या जगाकडून जेव्हा आत घेतलं जात आहे ते भद्र असेल का अभद्र हे आमच्या हातात नाही. त्यामुळे इथे प्रार्थना करायची आहे देवाला हात जोडून, बाबा आमच्या कानावर जे येतं आहे ते भद्र असो. मग परमेश्वर म्हणेल की काय फिल्टर करायला मी बसू की काय? जे आहे ते तुला ऐकायचं आहे. थोडक्यात वाईट शब्दात सांगू का? क्षमा करा, म्हणजे ह्या व्यासपीठावर बसून अशी क्रियापदं वापरणं योग्य नाही, पण त्यातला तीव्रता कळावी यासाठी वापरतोय. खास आपल्याला आहे ना, आपल्याला ऐकावंसं वाटतं ना, आपण रिचार्ज करून 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 ते फिरवतो ना, स्क्रोल करतो की नाही. म्हणजे थोडक्यात इच्छा, उर्मी कोणाची आहे? आपली आहे. मग देवाला प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे? बाबा येऊ दे, म्हणजे आम्ही घेणार, आम्ही खाण्याचं काम करणार, पण त्याच्यातून फूड पॉयझनिंग होऊ नये ही देवाला प्रार्थना करणार. अरे तू बघून खा ना, तू नको तिथे जाऊन तोंड मारू नको. पण हे होणार नाही. व्यवहारात जगताना काय योग्य काय अयोग्य हा विवेक कुठेतरी सैल होतो. म्हणून मग आता दुसरी पायरी, पहिली काय? देवाला प्रार्थना करावी, आपल्या हातात नाही ते भद्र हो असावं. पण हे जेव्हा जमत नाही, आपल्याला काय वाटतं की हे आलंय, आपला धीर सुटत जातो. जरा काही मनाविरुद्ध झालं की देवाने हे का माझ्या पदरात टाकलं, म्हणजे पदरात मीच घेतलेलं असतं, देवाने दिलेलं नसतं. पण आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून ब्लेमिंगसाठी पंचिंग बॅग म्हणून परमेश्वर आहे की माझ्या आयुष्यात दुःख का आलं, माझ्याच इच्छेने माझ्याच कर्माने आलं, पण ते डिप्रेशन येऊ नये ह्यासाठी आम्हाला देव सोयीचा आहे. की कोणामुळे आलं? देव. आणि मग देव प्रत्येक वेळी सोयीचा नसतो, म्हणून मग अजून एक त्याला वेलांटी जोडून टाकली, दैव. दैव काही वेगळं आहे का? देवाने दिलेलं, देवाने निहित निर्धारित करून ठेवलेलं, धाता यथा पूर्वम अकल्पयत, ते दैव. मग सगळं त्याच्यावर टाकून द्यायचं. मग काय करता येईल? मग त्यासाठी आपणच आपल्या कानाला सेन्सर बसवून घ्यायचं. यंत्र बसवतो, हेडफोन घालतो, तसा इथे गाळणी बसवून घ्यायची कानात. म्हणजे काय होतं, आलं की त्यातलं काय ऐकायचं आहे हे आपण ठरवायचं. ते भद्र असेल ते आत घ्यायचं, लागला की बाहेर सोडून द्यायचं.
हे कसं होतं, आपल्याला याची चांगली चांगली अगदी याची प्रॅक्टिस असते, रोजच्या सरावातलं आहे. कसं, आपण घरामध्ये मनाविरुद्ध आपला जोडीदार, घरातलं कोणी बोललं की पहिल्यांदा राग येतो, चिडचिड होते. सवयीचं झालं की मग जाऊ देच आहे, चालू दे, असं होतं की नाही. म्हणजे कानावर शब्द पडतात, पण ते मनापर्यंत न्यायचे का नाही हा आपल्या हातात असतो की नाही, हे नियंत्रण असतं आपल्या हातात. तसं बाहेरच्या जगातलं जे काही कानावर पडतं आहे, एकाच ह्याच्यात सगळं सांगून टाकतो. भद्रम पश्येम अक्षभिः, डोळ्यांनी जे पाहतोय ते भद्र. स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः, आमचं अंग पहिल्या 2 गोष्टी या केल्या, म्हणजे डोळ्यांनी जे पाहायचं आहे ते भद्र ठेवलं, कानानी जे ऐकायचं आहे ते भद्र ठेवलं की काय होणार आहे, पुढचं अंग, आमची इंद्रिय, आमचं शरीर हे स्थिर आपसूक होणार आहे. स्थिर का नसतं, त्याचं कारण आम्ही अभद्र बघतो, अभद्र पाहतो. त्यामुळे ते जे आत घेतलेलं असतं त्याचा परिणाम आतून दिसायला लागतो. त्यामुळे स्थिरैही अंगैही हे जर साधायचं असेल तर आपण बघतो आणि ऐकतो ते भद्र करायला लागेल, आवश्यकता आहे, अवश्यम भावित आहे. मग ते देवांनी निर्धारित केलेली किंवा देवांना धर्माला हितकारक अशी जी पूर्ण मनुष्याची आयु आहे ती मग आम्ही उपभोगावी. कशी, देवहितं यद आयुः, देवांना हितकारक, देवांनी हित म्हणजे निर्धारित केलेली अशी. देवांना हितकारक म्हणजे काय, थोडक्यात देवाची व्याख्या काय, कोणी सांगू शकेल? देव कोण आहे? दासबोधात आलं आहे देव परीक्षा. हां, खूप सुंदर व्याख्या आहे, विनोबांनी केलेली आहे. देतो तो देव. देवाचं हित म्हणजे काय, देणं ज्याला माहिती आहे, जो घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर देतो तो देव. आणि घेतो आणि राखतो, फक्त राखत राहतो तो राक्षस. तर देव कोण, देवहित काय, तर ज्याला सतत असं द्यावंसं वाटतं तो देव. त्याला आवडेल म्हणजे काय, त्याला कोण आवडेल, त्याच्यासारखा जो होईल तो देवाला आवडेल ना. आपण देवाला आवडतो का? निकष बघा, आपण देवाचे लाडके आहोत का? आहोत. कॉन्फिडन्स बघा, असं हवं, हे उत्तर आलं. आहोत म्हणून इथे आलोय. काल झालं ना, अनिकेत बुवांनी सांगितलं, हम नहीं आने वाले, उन्होंने बुलाया है. त्यांनी खेचून आणलंय आपल्याला. ते प्रारब्ध प्रयत्न सगळं ठेवा बाजूला आत्ता तात्पुरतं. आपण इथे आहोत याचा अर्थ आपण लाडके आहोत. ते इथे त्याच लोकांना बोलावतात, त्याच लोकांना इथे संधी मिळते जे त्यांचे लाडके आहेत, आवडते. म्हणजे देवहित आहेत. देवांचे लाडके केव्हा होता येतं, जेव्हा देवांसारखं देवोचित कर्म जीव करतो तेव्हा तो देवहित होतो, त्याची आयु देवहिता होते. आणि देवहितचा अजून ओरिजिनल संस्कृत अर्थ पाहायचा असेल तर देवहित म्हणजे देवानी निर्धारित केलेली. निहित असा शब्द आपण वापरतो की नाही, निहित म्हणजे काय, जे ठरवून ठेवलेलं आहे आधीच, जे नियोजित आहे त्याला निहित असा शब्द आहे. तो त्यातला नि काढून टाकायचा, निहित तेवढं ठेवायचं. देवहित म्हणजे देवानी निहित केलेली, देवानी निर्धारित केलेली ती आयु. किती आहे आपली, किती आहे आयु? आयुर्मर्यादा सांगून ठेवली आहे शास्त्राने. शतायुर्वै पुरुषः, किमान आपल्या सगळ्यांना सेंचुरी करायची आहे. आपल्याला बॅट बॉल स्टम्प सगळं देऊन पाठवलेलं आहे. पिचवर आपण उतरलेलो आहोत. आता 100 धावा नॉनस्टॉप करायच्या का मध्येच रनआउट व्हायचं, हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी मग तो प्राण, तो श्वास, ते रोखून क्रिकेटमध्ये पण तसंच असतं ना. माझा काही फारसा परिचय नाही क्रिकेटशी, पण
त्याच्यामध्ये श्वास ज्याने जिंकला, दम ज्याने जिंकला, ज्याला दम राखता येतो, दम मारता नाही, दम देता नाही, दम खाता येतो, तो जिंकतो. दमाने करावं लागतं. मुद्दा एवढाच, देवानी निर्धारित केलेली शतायू 100 वर्षाचं आयुष्य मी केव्हा घेऊ शकेन, जेव्हा आधीच्या 3 कॅटेगरीत मी बसायला लागेल. मग जे मी ऐकतो आहे ते भद्र का होईल, जे मी पाहतोय ते भद्र का होईल, जेव्हा मी फिल्टर करायला लागेन. आम्ही चांगलं सकस तेवढं घेऊ. याला हंस वृत्ती असं म्हटलेलं आहे. या उपनिषदाचं नाव काय आहे? हां, मान्य आहे, सकाळच सगळ्यांना त्रास दिलाय. चहा झालाय ना सगळ्यांचा? जरा असं हलवून आहेत ना जागे, करावं लागतं. काय वेळा पण घेतल्या आहेत ना. काल दुपारी जेवण छान झाल्यावर आज सगळ्यात आधी. मुद्दा हा आहे, या उपनिषदाचं आत्ता आपण जे घेतलं आहे त्याचं नाव आहे मुंडक. गल्लत होते बरेच वेळा, काल माझी झाली ना सुरुवातीला. मांडुक्य आणि मुंडक या 2 शब्दातल्या वर्णसादृश्यामुळे. दोन्ही अथर्ववेदाची उपनिषद आहेत. ते जे मुंडक आहे ना, हे मुंडक म्हणजे संन्यास. मुंडी असा शब्द आहे. एक छान गोष्ट आहे आद्य शंकराचार्यांची. आद्य शंकराचार्य त्यांच्या जयंतीसाठी आपण करतोय ना, उद्या त्यांची जयंती आहे. वैशाख शुद्ध पंचमी, परमपावन पर्व आहे उद्या. तर आचार्य जेव्हा मंडन मिश्रांशी शास्त्रार्थ करायला माहिष्मती नगरीमध्ये गेले, माहिष्मती म्हणजे आजचं नर्मदेकाठचं माहेश्वर मध्य प्रदेशात, तिथे जेव्हा गेले तेव्हा मंडन मिश्र दार लावून बसले होते. आज श्राद्ध चाललं होतं. श्राद्धाच्या वेळी मुंडी जे कर्मत्याग केलेले आहेत त्याचं दर्शन घेऊ नये असं शिरस्ता आहे. आणि जर का आलं म्हणजे काय आहे, पंचायत काय असते, संन्यासाला एरवी फार पवित्र मानलेलं आहे, पण कर्म का आले, जेव्हा काही वैदिक श्रौत स्मार्त कर्म करायचं असतं त्यावेळी ज्यांनी कर्मत्याग केलेला आहे ते समोर आले तर कुठेतरी अवसानघात होऊ शकतो. अरे काय आपण हे सगळं करत बसलोय, ते किती मजेत भिक्षा मागितली काम झालं, ही मगजमारी करायची कशाला असा प्रश्न पडू शकतो. म्हणून त्या यतींचं दर्शन प्रशस्त मानलेलं नाही. हा एक शिरस्ता. आणि त्याहीपेक्षा त्यातली व्यावहारिकता काय, तर जर यती आले अतिथी म्हणून आणि त्यांना जायला घाई असेल, यतीने एखाद्या घरासमोर किती वेळ भिक्षा मागत थांबावं याला मर्यादा आहे. किती वेळा हाक द्यायचे त्याला मर्यादा आहे. ओ तो वाटला उबगून जा आता टळ मेल्या असं म्हणायला त्याला संधी द्यायची नाही आहे. सगळे नियम निर्धारित आहेत. आणि श्राद्धाचा नियम असा आहे, देवांचं एक वेळ चालतं. देवासाठी जर नैवेद्य केलेला असेल आणि तो दाखवायच्या आधी जर अतिथी आला, त्याला जायची घाई आहे, तर आधी काय द्यावं, कोणाला द्यावं, अतिथीला द्यावं. देवाला नंतर देऊन चालतं, देव समजून घेतो. पण पितर समजून घेत नाहीत. काय आहे, देव हे खूप वरचे आहेत ना, हे मधल्या मजल्यावरचे आहेत, आपल्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्यातला मानुष्य भाव कुठेतरी बीजशेष आहे. त्यामुळे देव एक वेळ समजून घेतील. पितरांना कडक असतं काम. त्यामुळे देवांच्या पूजेत जेवढे नियम नाही आहेत ना तेवढे श्राद्धात असतात. काढून बघा. म्हणजे जर श्राद्ध मंजिरी किंवा अशी काही पुस्तकं वाचलीत, निर्णय सिंधू, तर श्राद्धाच्या दिवशी देवाची घंटा पण वाजवायची नाही आहे. काय एवढे नियम सांगितले, कारण देवामधला मानुष्यभाव संपून गेला आहे. ते असं छोट्या छोट्या गोष्टीत हटून बसत नाहीत. पण पितरांना राग येतो. पितरांच्या ठाई आपल्यासारखे भाव जागृत होऊ शकतात, म्हणून दबदबा त्यांचा असतो. जर अतिथी आला आणि ते पितरांसाठी केलेलं अन्न, श्राद्धासाठी केलेलं अन्न त्याला आधी दिलं गेलं तर पुन्हा नवा स्वयंपाक करायला लागतो. गुरुचरित्रातली कथा माहिती आहे का आपल्याला? सुमती आणि अपळराजा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जो अवतार झाला आहे तो असा झाला आहे, सुमती महाराणींनी विचार नाही केला की आता कसं वाढूया ना, श्राद्धाचा दिवस आहे, अमावास्या आहे,
सगळा जो काही त्यांना अपेक्षित होता तो सगळा अन्नसिद्धी झोळीत घातली आणि नवा स्वयंपाक केला. तिथे आळस नाही धरला. त्याचं कारण आहे श्राद्धान्न हे असं भिक्षेतून देऊन उरलेलं असून चालत नाही, म्हणून येऊच नयेत याची खबरदारी म्हणून दारं लावून श्राद्ध करत आत बसले होते. यांनी जाऊन पुकारा दिला, नारायण, काही आत्मा आलं नाही. एक लक्षात घ्या, ब्रह्मचार्याला भवती भिक्षांदेही म्हणायचं आहे. यतीला ती मुभा नाही. यती रिंकार करतात किंवा नारायण घोष करतात. तर जेव्हा काही प्रतिसाद आला नाही तेव्हा आचार्यांच्या लक्षात आलं काय चाललंय आणि आचार्यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूपात ते आत गेले आणि आपल्या मूळ रूपात आले. आणि अचानक ज्याला टाळण्यासाठी आपण दारं लावली आहे तोच आत आला म्हटल्यावर काम त्या श्राद्धाच्या मध्ये बसलेला क्षण देऊन झालेले, मंत्र चालले तिकडे, सामगान चालले आणि तो मंडन मिश्र जो पक्का मीमांसक आहे, पक्का कर्मनिष्ठ आहे, त्याच्यात पारा चढलाच. आणि तो रागाने असा तिलमिला उठणा म्हणतात ना, तसा झालेला तो मंडन मिश्र यांना रागाच्या फणकाऱ्यात विचारतोय, कुतो मुंडी. काय विचारलं? काय रे? म्हणजे मुंडीचा अगदी ग्राम्य मराठीतला अर्थ सांगू का? पुन्हा असंवैधानिक शब्द आहे म्हणून क्षमा मागून सांगतो. बोडखा. ऐकलाय का शब्द? बोडख्या म्हणजे डोकं शाप शेंडी पण ठेवलेली नाही, त्याला म्हणतात बोडखा. अरे बोडख्या आलास कुठून? का? कारण ज्यांनी कर्मत्याग केलाय त्याचं दर्शन प्रशस्त नाही. कुठून टपकलास अशी पृच्छा कोणाला केली? साक्षात शंकर साक्षात शिवावतार आहेत. त्यांना विचारलं काय धाडस असेल? त्यापेक्षा काय अज्ञान असेल हो. ज्ञानी विद्वान म्हणून प्रसिद्ध आहे, पण भान राहिलं नाही. काय विचारलं? कुतो मुंडी. तिथे मुंडी हा शब्द आहे. मुंड म्हणजे मुंडन करणं, आणि ज्यांनी मुंडन केलेलं आहे ते कोण? मुंडी. मग ते जे मुंडन किंवा मुंडी होण्याची प्रक्रिया आहे ती जे उपनिषद वाचल्यामुळे, अभ्यासल्यामुळे आजच्या भाषेत ॲक्टिवेट होतीये. ॲक्टिवेशन झालं, एकदा वाचलं, मनात ते मंत्र गेले, अर्थ पेरला की आत्म प्रक्रिया सुरू झाली. बास, आता इनफ. आणि आता काय करायचं आहे? मुंडी व्हायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे, अशी भावना, अशी धारणा ज्याच्या अभ्यासातून येते ते उपनिषद. म्हणून मुंडम करोति इति मुंडकः. मुंडन म्हणजे संन्यास घेण्याची इच्छा ज्या उपनिषदाच्या अध्ययनातून येते, किंवा जो संन्यासीच करून टाकतो. आता हा दुसरा संन्यास. एक आहे वस्त्र संन्यास आणि दुसरा आहे कुठला आहे? नाही, एक आहे वस्त्र संन्यास, वासोन्यास असंही म्हणतात त्याला, आणि दुसरा आहे वृत्ती संन्यास. महावीरांचं एक प्राकृतमधलं अर्धमागधीतलं वाक्य आहे, सील मुंडी दे तुंड मुंडी दे, सील सत्त गुण ताह मुंडी दे. मुंडी शब्द आलाय म्हणून वापरलं. शिलाने मुंडन करावं, नाहीतर तुंडाने म्हणजे थोबाडाचं मुंडन करावं. सील सत्त गुण ताह मुंडी दे. चेहऱ्याच्या मुंडनापेक्षा शीलाचं, वृत्तीचं मुंडन करणं, वृत्ती संन्यास. भगवं घालून, माळा घालून, दंड घेऊन फिरले नाही चालायचं. वृत्ती संन्यस्त झाली पाहिजे. संन्यास याचा अर्थ काय? सम्यक न्यास. ज्याचं होतं त्याला देऊन टाकलं. हा देह पंचभूतांचा आहे, देऊन टाकला. आता देह माझा राहिला नाही, मी देह नाही. न देहोहम, मी देह नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. मग कोण? शिवोहम शिवोहम. ही भावना होणं, बांधणं म्हणजे तो संन्यास आहे खरा. त्याला वृत्ती संन्यास म्हणायचं आहे. म्हणजे किमान पक्षी
हे वाचल्यावर, हे अभ्यासल्यावर आपलं काय झालं पाहिजे? वस्त्रसन्यास नको, नाही तर घरचे म्हणायचे काय झालं, कोण होता शिबिराला पुढच्या वर्षी जाऊ नका, काहीतरी खूळ घेऊन येतात, आले तेच भगवं घालून आले, नको. हे गरजेचं नाही आहे. प्रत्येक वेळी वस्त्रसन्यास घ्यायलाच हवा, आवश्यक नाही. मग किमान वृत्ती तरी मुंडी झाली म्हणजे पुन्हा त्या वृत्तीला भुंडी करून टाकायची आहे, मुंडन करून टाकायचं आहे. म्हणजे काय? वृत्तीचं मुंडन म्हणजे काय? ही जी वृत्ती आहे ना, ही सतत आपले केस जसे पुन्हा 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 कापले तरी वाढतात, तशा वासना, इच्छा त्या वृत्तीतून सतत नव्या 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 येऊन उगवून वाढत वाढत जातात. तर त्या कायमच्या, काल मी सांगितलं ना, भर्जनम भवबीजानाम, एकदाच जाळून पोळून टाकलं, संस्कार झाला, अभिषेक झाला, विरजा होम झाला की संपलं, मग मोकळे. असं झालं पाहिजे. बाह्य जगात, बाह्य वृत्तीत, बाह्य देहावर नाही, किमान पक्षी मनात जरी झालं तरी मुंडकाचं काम झालं. मुंडकोपनिषद कशासाठी आहे? यासाठी आहे. हे कुठनं सुरू झालं होतं? फार लांब गेलो आपण ना, ट्रॅक सोडून 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 या ट्रॅकवरून त्या ट्रॅकवर जाता जाता आपण भद्रमपासून सुरुवात केली होती. तर मी जे पाहतोय, मी जे ऐकतोय, त्याला मला फिल्टर करता आलं पाहिजे. म्हणजे काय? वृत्ती संन्यस्त झाली पाहिजे. घेताना काही घेतलं तरी आत जाताना गोडच झालं पाहिजे. मला एखाद्याने शिवी दिली तरी मला आत ऐकू काय गेलं पाहिजे. याला एक अभ्यास सांगू का? म्हणजे बऱ्याच जणांना शिवी द्यायची सवय असते, येतेच तोंडात. कालच आमचे काका सांगत होते, काय? जात्यावर बसल्यावर ओवी आणि स्टेअरिंगवर बसल्यावर आलीच पाहिजे. ती शिवी तोंडात येते असं जेव्हा वाटेल, कारण पारुष्य असा शब्द आहे धर्मशास्त्रात. पारुष्य म्हणजे शिवीगाळ करणं, वाक पारुष्य, ते नाही करायचं आहे. कारण एक शिवी आली तोंडातून की एक ओवी वाचल्याचं पुण्य मायनस होतं, हे लक्षात ठेवायचं. इकडे एक दिली, इकडची एक ओवी कमी होते. म्हणून ज्या अक्षराने सुरू होणारी शिवी आपण देणार असू, त्या अक्षराने सुरू होणारं देवाचं नाव आठवावं. बघा, अभ्यास आहे. आपल्या मनात आली, ह वरून, भ वरून, अशा भरपूर शिव्या असतात. मग त्या अक्षराने सुरू होणारं देवाचं नाव कुठलं ते आठवावं. मग असं होईल, होता 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 अरे बापरे, ह्या अक्षराचं नावच नाही आहे की देवाचं, असं होईल. फ पासून काय आठवणार नाही. नसेल तर तयार करा. देवाचं संबोधन झालं पाहिजे, हे मुख्य. पण यात नेमकं काय साधेल? तर ती जी आर्तता आहे ना शिवी द्यायची, ती वजा झालेली असेल. देवाचं नाव आठवेपर्यंत ती उर्मी, ती वृत्ती मरून जाईल. भद्रम करणे भेही, हा न्यास आहे. ह्या बेताने जरी केलं तरी संन्यास कधी ना कधीतरी जमणार आहे. भद्र ऐकणार आहोत, भद्र पाहणार आहोत. आपल्या डोळ्यासमोर काही आलं तरी ते भद्र करून घ्यायचं. आत घेताना तुकोबांची गोष्ट मागेही सांगितली होती. म्हणजे काही चेहरे गेल्या वर्षीचे आहेत शिबिरातले, म्हणून मी बाबा बेलसऱ्यांचं वाक्य आहे, माणसंही तीच, दृष्टांतही तेच, बोलणाराही तोच. दरवर्षी आपलं तेच तेच, सारे जरी तेच तेच. होतं काय? आपण आपल्या मनाविरुद्ध समोर आलं की त्याला आपलं आतला पारा चढतो, संपलं, बास. देवाने आणलंच कसं माझ्यासमोर, जाब विचारायला लागतो. तुकोबांसारखा माणूस, जेव्हा देव माणूस असंच म्हणायला हवं, वारीला निघाला. आजही तिथे वारी मार्गावर एक गाव दाखवतात. तिथे एक पडकी विहीर होती आणि तिथे ब्रह्मसंबंध होता, एक पिशाच्याचा प्रकार. तर तो ब्रह्मसंबंध येऊन उभा राहिला. तो आल्यावर आजूबाजूचे सगळे वारकरी घाबरले, लटलट लटलट लट पळून गेले. आणि तुकोबा लोटांगण घालायला लागले, वा 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 पांडुरंगा, एवढं रूप दाखवायचं राहिलं होतं, याही रूपात आज दर्शन दिलंस. भद्रम पश्येम अक्षभिः, माझ्या डोळ्यावर जे येत आहे, समोर दिसतंय, ते भद्र झालंच पाहिजे.
आमचा फिल्टरच असा ॲक्टिवेट केलेला आहे की अभद्र जरी दिसलं तरी मला त्याच्यात पांडुरंग आठवला. थोडं वेगळं उदाहरण देतो. आपलं काही वेळेला अमंगल अभद्र भयावहच असेल असं नाही. विशेषतः काम भावना जी आहे, अश्लील दृश्य जी आहे, ती समोर आली की संतुलन पटकन डळमळीत होतं. मग त्यावेळी काय, मातृ रूपाची आठवण करायची. या आपल्या संस्कृतीने एक फार सुंदर गोष्ट दिली आपल्याला की जिथे वासना जाते त्याला देवीचं रूप देऊन टाकलं. मातृभाव जागा झाला पाहिजे. लज्जागौरी पाहिली आहे का? लज्जागौरी जिला म्हटलं जातं, तिचं नाव मूळ वेगळं आहे. ती लज्जागौरी, तिची मूर्ती कशी आहे? स्त्रीचे जे मुख्य अवयव पुरुषाला पुरुषापासून वेगळं स्त्री आणि पुरुष हा भेद करतात, तेच अवयव, मुख नाही, त्या मुखाच्या जागी फक्त कमळ असतं, अशी ती प्रतिमा असते. ते पाहिल्यावर वासना जागी होत नाही, तिथे आठवतो तो मातृभाव जागा होतो. तसं जिथे वासना उत्पन्न होते तिथे मातृरूप आठवावं, म्हणजे आपसूक भद्रम पश्येम अक्षभी होऊन जातं. आपल्या संस्कृतीचे किती, ते संस्कृती द्रष्टे जे होते ना पूर्वसुरी, किती उपकार आहेत. जिथे जिथे स्खलन होऊ शकतं आहे वृत्तीचं माणसाचं, तिथे तिथे अशी युक्ती योजून ठेवली. धूम्रपान करावंसं वाटतंय, कर. धूम्रपान करताना आठवण कोणाची होईल? शेगावच्या गजानन महाराजांची, की ते ओढतायत म्हणून मी ओढतोय. होऊ दे, हरकत नाही, पण त्यांची आठवण झाली पाहिजे. याचा अर्थ मी त्याचं प्रमोशन करतोय असं मानू नका, कारण अनेक लोक बम भोले शंकर ओढतात असं सांगून टाकायचं. कधी ओढतात हे यांना सांगता येत नाही, पण कोणीतरी सांगितलेलं ऐकलेलं असतं आणि ते करता 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 त्याला जस्टिफाय करायला देव करतो म्हणून आम्ही करतो. त्यांनी हलाहल पचवलं आहे, ते करता येतं का? नाही. पण जर माझी एखादी अशी खोड असेल, व्यसन असेल, तर ते व्यसन यांचं स्मरण करून 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 सोडवून टाकावं. हळूहळू हळू त्यातली जी तल्लफ आहे ती मरून जाते आणि त्यांचं स्मरण त्या मिशाने व्हायला लागतं. अखंड त्याच्यातही व्यसन न होता ते त्याचं अनुसंधान होऊन जातं. पण हे फार कठीण आहे, या मार्गाला सहसा जाऊ नये. मी कशासाठी सांगतोय? भद्रम पश्येम अक्षभी भद्रम कर्णेभी. जे काही येतं आहे आत, इनटेक चालला आहे, तो भद्र होऊन जावा. आणि तो झाला म्हणजे काय, ही तयारी आपली झाली. काहीही दिसलं तरी माझ्या मनात आत जे संस्कार, जे भाव उद्दीप्त होत आहेत ते कसे असतील? ते भद्र असतील. हे झालं की वृत्तीसंन्यास झाला, वेगळं काही करायला लागणार नाही. मुंडकं झालं, आपल्याला पुढे जायची गरज नाही. हे भद्र प्रकरण सांभाळायचं आहे. मग पुढचा मंत्र तिथे आला, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा. हा आपलं नुसतं शांतिमंत्रच चाललं आहे. पण गंमत काय आहे, हा शांतिमंत्र अनेक उपनिषदांचा आहे आणि शांतिमंत्राची गंमत आहे, उपनिषदाचं सार त्याच्यात आलेलं असतं. संस्कृतमध्ये त्याला मुद्रा असं म्हणतात. जे पुढे येणार आहे ते आधीच कॅप्सुलाइज्ड फॉर्ममध्ये देऊन टाकतात. आधीच असे शर्करावं गुंठित करून देऊन टाकतात, कळतच नाही की अरे हेच सांगायचं होतं, सुरुवातीलाच सांगून टाकलं होतं, आपण उगीच एवढं वाचत बसलो. सांगतायत काय, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा. हा इंद्र वृद्धश्रवा. आता इथे वृद्ध शब्द आलाय. वृद्ध म्हणजे काय हो? म्हातारा. बरोबर आहे, बरोबर आहे, म्हातारा योग्य आहे. म्हातारा म्हणजे काय? तीन गोष्टी. वार्धक्य येतं म्हणजे काय येतं? आपण म्हातारे आहोत असं स्वतःला म्हणतोय, आम्ही म्हातारे, आम्ही आजोबा, आम्ही आजी. म्हणजे नेमकं काय फरक पडला आपल्यात? पडला का? जर हो असेल तर बोलण्यात पुढे अर्थ आहे. जर आम्ही अजून नाही हो, 16वं कालच संपलं असं जर असेल तर मग काही बोलणंच नाही, गरज नाही. पण ज्यांना वाटतंय आम्ही मोठे झालो, आम्ही प्रौढ झालो, त्या प्रौढ झाल्यावर अशी काय शिंग लागली आम्हाला? वृद्ध याचा अर्थ काय?
जे वाढलेलं आहे, काय वाढलं आहे? शरीराने नव्हे, जाणीवेने आम्ही वाढलो का? वृद्ध याचा अर्थ काय? ज्याची जाणीव परिपक्व झाली तो वृद्ध. न तेन वृद्धो भवती येनास्य पलितम शिरहा. पलित झालं, वली पलित, पलित केश असं झालं म्हणून वृद्ध होत नाही. ज्याची वृत्ती परिष्कृत झाली, सोफिस्टिकेटेड असा शब्द आहे. म्हणजे काय? पांढरपेशी. पांढरपेशी वेगळ्या अर्थी व्हायचं आहे. जिथे ती वृत्ती इतकी स्वच्छ शुभ्र होऊन जाते की त्या वृत्तीमध्ये उर्मिलता, लहरीपणा जो आहे तो यायचा हळूहळू कमी होतो. बरोबर आहे का मी म्हणतोय ते? मग आपण व्यवहारात जेव्हा बघतो तेव्हा वार्धक्य आल्यावर लहरीपणा कमी होतो का वाढतो? पंचायत इथे आहे. आपण का वृद्ध होत नाही? वयाने झालो तरी मनाने का होत नाही? कारण जे त्या वयाबरोबर कमी व्हायला हवं ते जास्त होत आहे. पंचायत तिथे आहे. ती जी लहर आहे ना, वय वाढलं, पाणी जेवढं गंभीर होत जातं तेवढी लाटा कमी होतात त्यातल्या. अनुभव जेवढा मुरतो तेवढी त्यातली चंचलता कमी होते, अस्थिरता. अनुभवात पण हे करू का ते करू, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करायचं, दासबोध वाचू का नाम घेऊ, हा प्रश्न आहे. याचा अर्थ अजून लाटा आहेत, अजून पाणी खोल नाही गेलेलं. ही उर्मिलता कमी करणं. स्थिरई ही अंगई आहे ना, तिथे कुठेतरी अपेक्षित आहे ते वृद्ध असणं. ती चांचल्य वृत्ती कमी झाली की तो वृद्ध होतो. वृद्ध याचा अर्थ परिवर्धित. आणि इंद्राला नावच देऊन टाकलं वृद्ध श्रवस. श्रव याचा अर्थ कीर्ती, यश. ज्याची कीर्ती परिवर्धित आहे, या सगळ्या विश्वामध्ये ज्याची कीर्ती गाजते आहे असा इंद्र. इंद्राची कीर्ती गाजते का हो? आज कोणी गातं? आम्हाला तर सिरियलमध्ये उलटाच इंद्र दाखवतात. आलं काय की धावला, कधी नारायणाकडे, कधी ब्रह्मदेवांकडे, कधी शंकरांकडे चालले. मग कुठला इंद्र? कोणत्या इंद्राबद्दल बोलतायत? तो इंद्र वज्रधारी देवराज इंद्र असेल. वेदामध्ये सर्वोत्तम देव म्हणून इंद्राची ख्याती असेल. पण आज जो इंद्र अपेक्षित आहे तो इंद्र म्हणजे आत्मा आहे. इंद्र इदंद्रावयती, ऐतरेयात येणार आहे. इदंद्र जो यामध्ये साकळलेला अनुभव द्रावित करतो, पाझरं फोडतो, तो इंद्र. आत्मा हा इंद्र आहे. आणि तो कसा आहे? त्या आत्म्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. स्वस्ती नहा इंद्रो वृद्धश्रवाहा. स्वस्ती पुन्हा भद्रमचं समानार्थी स्वस्ती आहे, कल्याण. आम्हाला तो इंद्र, कोण? वृद्धश्रवा इंद्र, कल्याण प्रदान करो, आमचं कल्याण करो. वृद्धश्रवा का? ज्याची कीर्ती परिवर्धित आहे, सगळ्या विश्वामध्ये ज्याची कीर्ती गायली जाते. असा कोण? तर तो आत्मा. आत्मा हाच इंद्र आहे. आत्म्याचीच कीर्ती सर्वदूर आहे. तो आमचं कल्याण करो. मग दुसरं सांगितलं स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदाहा. मग म्हणाले पूखा, पूषा, पूषण असा शब्द आहे. पूषण कोण आहे हो? सूर्यनारायण. कधी म्हणतो आपण? कधी? सूर्यनमस्कार घालताना 12 नावं घेतो ना. पुष्णे नमहा. पूषण असा शब्द आहे. काही लोक पुष्णवे नमहा, पुष्णू नाही आहे शब्द, पूषण असा शब्द आहे. आणि त्याची चतुर्थी होते पुष्णे नमहा. का पुष्णे नमहा? आज ईशावास्य घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मंत्र आहे. आधीच काही स्पॉयलर्स देऊन ठेवतोय. ईशावास्यमिदम म्हणता म्हणता पुढे सांगतायत हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम तत्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. पूषण हा या विश्वातला सर्वोच्च
जो सूर्य आहे त्या सूर्याला पूषण म्हटलंय. पोषण करतो तो पूषण आहे. वेदामध्ये वेगवेगळ्या देवता आहेत. आज आपण ज्या देवता मानतो त्याच्यापेक्षा त्यांचं वेदातलं रूप काही अंशी वेगळं आहे. आज आपण सूर्याला पूषण म्हणतो. वेदामध्ये एक स्वतंत्र देवता आहे पूषण नावाची, आणि तिचं काम काय तर चुकलेली जी ढोरं असतील त्यांना मार्गावर आणणं. चुकार मेंढरं असतात ना, मेंढरांचं व्रत माहिती आहे ना, अशी जी गतानुगतिक झालेली पशु मेंढरं, मेंढ्या शेळ्या असतील त्यांना हाकून मार्गावर आणणारा पथस्पती असंच त्याला म्हटलंय. चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा असा तो पूषा आहे. तत्वम पूषण अपावृणू सत्यधर्माय दृष्टे. सत्याचा धर्माचा मार्ग हा झाकोळलाय अज्ञानाने, आमच्या कर्मांनी. त्याला अनावृत कर, प्रकाशित कर, दाखव मला मार्ग, अशी ज्याला प्रार्थना केली आहे तो पूषण आहे. तो कसा आहे? विश्ववेदाहा, विश्वाला, विश्वातल्या सगळ्या वाटांना मार्गांना जाणारा. वेद असा शब्द आहे, जाणणारा. जो विश्वाला, विश्वातल्या प्रत्येक वाटेला, आडवाटेला, पळवाटेला, चोरवाटेला जाणणारा आहे तो विश्ववेदा. तो पूषण आहे. सूर्याला सगळं दिसतं की नाही? आपल्याला गुगल लावावं लागतं, गुगल मॅप. सूर्याला लागतं का? आज मला उदयगिरीवरून अस्तगिरीवर जायचं आहे, कसं जाऊ? नॅव्हिगेशन द्या. नाही लागत त्याला, कारण जगातले सगळे मार्ग अयन त्याला माहिती आहेत. त्यामुळे त्याला म्हटलंय विश्ववेदा हा. तो पूषा कोण आहे हो? हा पूषण कोण आहे? सूर्य आहे. हातमा